अर्धा कप मी बेसन पीठ घेतलेला आहे। चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे। इथे मी अर्धा टीस्पून घेतलेला आहे। चिमूटभर मी हळद घेतलेली आहे। पाव टीस्पून मी ओवा घेतलेला आहे आणि तो हातावर घेऊन थोडासा चोळून घ्यायचा आहे आणि मग याच्यात टाकायचा आहे। खायचा सोडा आहे मी बघा एवढा थोडासाच घेतलेला आहे, चिमूटभर सुद्धा नाहीये, अगदी किंचित टाकलेला आहे मी। अर्धा कप मी पाणी घेतलेलं आहे, पण मी लागेल तसं याच्यामध्ये पाणी टाकत आहे आणि आपल्याला भज्याचं पीठ भिजवतो तसे हे पीठ भिजवून घ्यायचं आहे। पीठ भिजवण्यासाठी पाव कप फक्त पाणी लागलेलं आहे। पीठ बघा मी असं भज्याच्या पिठाप्रमाणे भिजवून घेतलेलं आहे। बघा जास्त घट्ट पण नाही आणि पातळ पण नाही आहे, असंच आपल्याला पीठ पाहिजे। कमी तिखटाच्या अशा मी मिरच्या घेतलेल्या आहेत। त्या मिरच्याचं मी देठ कापून घेत आहे आणि मधून अशी चीर पाडून घ्यायची आहे। आणि ह्या मिरच्या मोठ्या आहेत म्हणून याचे 2 तुकडे करून घेत आहे। जर छोट्या असतील तर तुम्ही अशा अख्ख्याच ठेवा। आज मी तुम्हाला सोलापूरची डिस्को भजी ही रेसिपी दाखवणार आहे। भजी करण्यासाठी मी तेल तापत ठेवलेलं आहे। एक मिरची घ्यायची, याच्यामध्ये बुडवायची आहे आणि तेलामध्ये सोडायची आहे। या मिरच्या जास्त फ्राय करायच्या नाहीयेत, थोडासा रंग बदलला की ह्या काढायच्या आहेत। मिरच्या आता मी काढून घेत आहे। भजी मी अशा प्रकारे तळून घेतलेले, जास्त ब्राऊन केलेली नाहीये। आता या भज्याचे मीडियम साईजचे असे तुकडे करून घ्यायचे आहेत। अशा प्रकारे सर्व मी भजी कापून घेतलेली आहेत। तेल आता फास्ट गॅसवर गरम करून घ्यायचं आहे आणि हे जे भजी तळलेले आहेत ते परत आपल्याला डबल फ्राय करून घ्यायचे आहे। भजी ब्राऊन रंगावर आले की काढून घ्यायचे आहेत। हे सुद्धा आता भजी ब्राऊन झालेले आहेत आणि हे मी काढून घेत आहे। किती क्रिस्पी झालेले आहेत बघा। तुम्हाला एक मी तोडून दाखवते, बघा लगेच तुटले जातात। सोलापूरची फेमस डिस्को भजी तुम्ही सुद्धा करून बघा आणि अशाच नवीन रेसिपी पाहण्यासाठी फॅमिली फ्लेवरच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा। धन्यवाद।